मालिक नावाचा पिक्चर बघितला. काय काय चाललंय मला कळेना बॉलिवूड तुमचं. तुम्ही छावानंतर एक चांगला पिक्चर बनवू शकला नाही. एक चांगला पिक्चर. मालिक पिक्चर बघताना बी असंच वाटते की सगळे युनिवर्समध्ये जेवढे गँगस्टर पिक्चर आहेत त्या सगळ्यांची वाईच 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 कॉपी केल्या. आता राजकुमार राव पहिल्यापासून जरा कॉमेडी चंकी पंकी रोलमध्ये दिसला आहे, मग त्याला जरा वेगळ्या रोलमध्ये बघायची आपली इच्छा असते म्हणून मी गेलो वेगळं काय तर बघायला. पण बघतोय तर काय त्यांच्या बायला राजकुमार रावचं काम चांगलं आहे, पण तो पिक्चर आहे ना सगळं मसाला मसाला मसाला, त्यात एवढा इंटरेस्टच येत नाही की आपण तो पूर्ण बघावा. एका वेळेला तुम्हाला झोप येईल असा पिक्चर आहे तो. कारण काय असते ते, आणि म्युझिक महत्त्वाचं म्हणजे म्युझिक जर तुम्ही बघाल तर त्या म्युझिक म्हणजे अजिबात जीव नाही. इकडे वेगळा सीन चाललाय, म्युझिक वेगळा आहे. अरे के जी एफ बघा, के जी एफमध्ये म्युझिक कसलं क्वालिटी आहे. त्या म्युझिकच्या तालावर यश जेव्हा येतो ना त्यावेळी असं अंगावर काटा येतो, म्हणजे काहीतरी क्वालिटी असते म्युझिकची. त्या पद्धतीनं मालिक म्हणजे ॲव्हरेज पिक्चर आहे. राजकुमार रावने असले पिक्चर स्टोरी वगैरे नीट चांगल्या घ्याव्या, कारण तो बाप ॲक्टर आहे. त्यामुळे म्हणतोय पिक्चर हा माझी मजबुरी होती तुम्हाला सांगायचे, रिव्ह्यू करायचे म्हणून. पण तुम्ही तसं काही करू नका. पिक्चर नाही बघितलं तरी काय तुमचं लय मोठं नुकसान होणार नाही. चला, गुड बाय, टेक केअर.